पनवेलजवळ सुकापूर येथे एकता मित्र मंडळ, तिरंगा मित्र मंडळ आणि माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित करण्यात आलेला लाडकी बहीण मेळावा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात पार पडला। या मेळाव्याला कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थिती दर्शवून महिला भगिनींना मार्गदर्शन करताना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा घेतला। या मेळाव्याला भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, पाली देवत ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिवेश भगत, सदस्य महेश पाटील, उदय म्हसकर, महेश केणी, माजी उपसरपंच आलूराम केणी, राहुल पोपेटा, नेताजी पाटील, हनुमंत खुटले, योगेश पाटील, प्रशांत गांगर्डे, शशिकांत पाटील, मनोहर भोपी, प्रमोद सावंत, प्रवीण सावंत, रुपेश पाटील, प्रितेश मोरे, सरपंच ज्योती केणी, माजी सरपंच योगिता पाटील, उपसरपंच मेनका खुटले, माजी ग्रामपंचायत सदस्य भारती भगत, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा म्हसकर, प्राची जाधव, वैशाली सावंत, उषा पाटील, श्यामली भगत, निकिता पाटील, रश्मी पाटील, भारती पोपेटा, शिल्पा केणी, मीनाक्षी केणी, पूजा सावंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सन 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला सक्षमीकरणासाठी उचललेल्या क्रांतिकारी पावलांचा उल्लेख करताना जनधन खाते, आधार आणि मोबाईल या त्रिसूत्रीमुळे सरकारी योजनांचा लाभ आता कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे आवर्जून सांगितले। राज्यातील महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या आर्थिक मदतीने अनेक भगिनींनी स्वतःचे छोटे व्यवसाय सुरू करून स्वावलंबनाकडे पाऊल टाकले आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी काढले। भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्यासह सुकापूरमधील भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच या भागातील रस्ते, पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून परिसरात सातत्याने होणारी भूमिपूजने आणि उद्घाटने हेच येथील खऱ्या विकासाचे पुरावे आहेत, असेही त्यांनी नमूद केले। पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 78 जागांपैकी 59 जागांवर महायुतीने निर्विवाद विजय मिळवला असून त्यापैकी 55 जागा एकट्या भाजपने जिंकल्या आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला साध्या 20 जागांचा टप्पाही गाठता आलेला नाही। हा सर्वसामान्य जनतेचा आणि महिला शक्तीचा आशीर्वाद असल्याचे सांगत येणाऱ्या 5 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीतही भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी जनतेने असाच पाठिंबा द्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले। या मेळाव्याचे विशेष आकर्षण महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळ पैठणीचा ठरला, ज्याला सुकापूर परिसरातील महिलांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली आता या परवा झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 28 पैकी 25 ठिकाणी भाजप महायुती सत्तेमध्ये आलेली आहे आणि 28 पैकी 21 ठिकाणी एकट्या भाजपची सत्ता ही 28 पैकी 21 ठिकाणी ही त्या ठिकाणी आलेले आहे। हा आपल्या सर्वसामान्य जनतेनं भाजपला दिलेला आशीर्वाद आहे, कारण भाजप सातत्यानं मानत आला आहे की ही जबाबदारी आपण मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण बघा की सत्काराच्या सभेत भाषण करतात की उद्यापासून आम्ही कामाला लागू, उद्यापासून आम्ही कामाला लागू। ही जी भाषा आहे की न थांबता न थकता काम करत राहतात आणि म्हणूनच 2022 साली जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांच्या सरकारनं योजना आणली होती लाडली बहना, त्याचं महाराष्ट्रात रूपांतर केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तिथे मध्य प्रदेशमध्ये तिथं 1000 रुपये हे महिन्याला दिले जात होते, इथं 1200 रुपये आपल्याला महिन्याला या ठिकाणी द्यायला सुरुवात केली। किती? 1200 रुपये ना? किती? 1500 का? सॉरी 1500 रुपये महिन्याला द्यायला सुरुवात केली। तिथे 1000 रुपये दिले जातात, इथे 1500 रुपये महिन्याला द्यायला सुरुवात झाली आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला आज स्वतःच्या पायावरती उभं राहता येत आहे। स्वतःच्या कुटुंबामध्ये तिच्या हक्काचे पैसे, तिच्या खात्यात जमा होणारे पैसे, याचा खूप स्वाभिमानानं त्या ठिकाणी आपल्याला जगण्यासाठी उपयोग होतो। अनेक जणींनी त्याच्यातून चांगला व्यवसाय करायला सुरुवात केली। आम्ही तर नितीन भाऊ जाहीर केलंय की ज्या आमच्या लाडक्या बहिणी या पैशाचा चांगला उपयोग करतील, त्याच्यातून काही व्यवसाय करतील, त्याच्यातून एक मोठा काहीतरी उद्योग 4-6 जणी एकत्र येऊन करतील,
तर त्यांना सुद्धा आम्ही पुरस्कार देणार आहोत. या पनवेल तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, आमच्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं आता गेल्या महिन्यामध्येच आपण ज्या ज्या भगिनींना या ठिकाणी स्वतःचा चरिताचा व्यवसाय चालवायचा आहे त्यांना घरघंटी किंवा शिवण यंत्र ही आम्ही दिलेली आहेत. ज्यांना त्या वर्षात नाही मिळाली त्यांना 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. म्हणजे केंद्रातलं सरकार काम करतं आहे, त्याला लाडकी बहीण योजनेतून राज्य सरकारनं जोड दिली आणि राज्य सरकार काम करतं आहे, आमचा प्रयत्न आहे आम्ही त्याला आमच्या परीनं काही जोड द्यावी. हे काम असंच सतत चालू ठेवणार आहोत. एकीकडं विकासाची 2 चाकं आहेत. एक केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे ते चाक, आणि इथे रस्ते, गटारं, पाणी, कचरा, आरोग्य या सगळ्या व्यवस्था हे दुसरं चाक आहे. या 2 चाकावरती आपल्या या परिसराचा विकासाचा रथ चालणार आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना समाधानानं जगता येईल असं आपलं गाव बनवावं यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. निश्चितपणानं आमचे मंचावरचे सगळे सहकारी म्हणजे जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव राहिलेले आहेत किंवा आमचे सगळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्य ही सगळी मंडळी ठामपणानं हे सगळं काम करत आलीत आणि आम्ही त्यांच्याकडून हे काम करून घेतोय. याही पुढच्या कालावधीमध्ये हे काम असंच चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला आपले आशीर्वाद हवेत. भारतीय जनता पार्टीला तुमचे आशीर्वाद मिळावेत अशा पद्धतीची मी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा मेळावा या ठिकाणी आयोजित करताना भाजपचे आमचे सगळे मंचावरचे सदस्य सहकारी, मला नावं सगळ्यांची घ्यायची आहेत, पण या सगळ्या सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. या सगळ्यांच्या मेहनतीतून आजवर तुमच्यासाठी तुमच्यामार्फत या सुकापूर देवत या ग्रामपंचायतीच्या जनतेसाठी काम करता आलं आहे. याही पुढं ते अधिक चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. तुमचा आशीर्वादाचा हात हा मात्र या ठिकाणी आम्हाला निश्चितपणानं हवा. तो तुम्ही निश्चितपणानं आमच्या डोक्यावरती ठेवाल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी माझं अभिनंदन केलं पनवेल महापालिकेमधल्या विजयाबद्दल की 55 जागा एकट्या भारतीय जनता पार्टीच्या 78 पैकी निवडून आल्या. नितीन भाऊ 2/3 जास्त जागा एकट्या भारतीय जनता पार्टीच्या आल्या, 2 जागा शिवसेनेच्या आल्या, 2 जागा राष्ट्रवादीच्या आल्या, म्हणजे 59 जागा एकूण. एक अपक्ष आहे. तर या जागा 3/4 जास्त जागा फक्त महायुतीच्या निवडून आल्या. महाविकास आघाडीला 18च्या वरती जाता आलेलं नाही 78 पैकी. आणि त्यामुळे निश्चितपणानं आमचा आत्मविश्वास वाढला आहे आणि येणाऱ्या 5 तारखेला होणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या पनवेलच्या पंचायत समितीवरती फडकवण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळू द्या इतकंच या निमित्तानं सांगतो.